नमस्कार, मी विद्या शेळके. विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण आज जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरला. पॅसेंजर पिकअप करायचे होते बोरिवलीमधून. ऑल मुंबईमधून तुम्ही कुठूनही गाडी बुक करू शकता. आणि काही लोकांना माझा रेट खूप जास्त वाटतो, काही लोकांना असं वाटतं की वन वेमध्ये बाई गाडी चालवते, हिला काय परवडत असेल. पण मला माहिती आहे माझा रेट खूप रिझनेबल रेट असतो. म्हणजे जो मार्केट रेट आहे तोच रेट असतो. तुम्ही कधीही कुठेही प्रवास करू शकता. खूप सुखद तुमचा प्रवास होईल याची गॅरंटी आम्ही घेतो. चला तर आपण सगळ्यात पहिले आधी करूया पिकअप. मी निघाले होते बोरिवलीला. बोरिवलीवरून मला पिकअप करून निघायचं होतं छत्रपती संभाजीनगरला. आज रविवार असल्यामुळं ट्रॉफिक बऱ्यापैकी नव्हता. म्हणजे नाही, संपूर्ण रोडवर रनिंगमध्ये ज्या गाड्या भेटल्या त्याच भेटल्या. जे काही रेड सिग्नल लागले तेवढेच, नाही तर ट्रॉफिक म्हणून आज कुठेही लागलेली नव्हती. अक्षरशः घोडबंदर रोडला सुद्धा मला ट्रॉफिक मिळाली नव्हती. आणि मी म्हटलं आधी आपण पिकअप करूया. पिकअप पॉईंटला मी पोहोचले आणि मॅमला कॉल केला. ह्या आजी माझ्यासोबत गेल्या 1-2 वर्षापासून प्रवास करतात ते. आणि मुंबईला येताना, म्हणजे मी उज्जैनला होते तेव्हा त्या मुंबईला आल्या, तेव्हा मी त्यांना गाडी पाठवलेली. त्यांनी मला खूप वाईट असं फीडबॅक दिलेला की विद्या, नाही तू असली तरच आम्ही येत जाऊ, किंवा एखादा 2 दिवस आपण मागं पुढं करू शकतो, पण तू असली की मगच आम्हाला सांगत जा, असं ड्रायव्हर वगैरे पाठवत जाऊ नको. येताना अनुभव आमचा खूप वेगळा होता, कारण की त्या संभाजीनगरहून येताना रात्री चालत्या आणि त्यांना टेन्शन येत होतं की ड्रायव्हर नवीन होता, असं त्यांचं म्हणणं होतं. आजींचं असं सांगणं होतं की तो नवीन असल्यामुळं आम्हाला खूप वेळ हा संभाजीनगरमध्येच फिरवलं. नंतर हायवेला लागलो. मग त्यानंतर आजींना जायचं होतं त्यांच्या बहिणीकडे. त्यांच्या बहिणी आजारी होत्या. चुलत बहिणींना भेटून त्यांना मला माझा पुढचा प्रवास सुरू करायचा होता. आजींना उतरवलं आणि त्यानंतर मी गाडी पार्क करून त्यांच्यासोबत त्यांच्या बहिणींना भेटायला जाणार होते. मग मी गाडी पार्क केली आणि त्यांच्या बहिणीला भेटायला आम्ही 13व्या मजल्यावर आलो. त्याच्यानंतर त्यांच्या खूप छान अशा गप्पा चालू होत्या आणि त्यांच्या बहिणीची तब्येत आता बरी वाटत होती. ह्या सगळ्या त्यांच्या बहिणी होत्या आणि त्यांना भेटून त्यांना खूप आनंद झाला. स्पेशली ज्या आजी आजारी होत्या त्यांना ह्या त्यांच्या सुनबाई होत्या. मग त्यांची नात आली. त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्यांचे मी खूप छान असे फोटोज घेतले आणि ते पण त्यांना शेअर केले. आणि त्यानंतर आम्ही चहा नाश्ता वगैरे करून त्यांच्या घरून निघालेलो होतो. तिथून आम्ही निघाल्यानंतर लगेचच म्हटलं आता आपण सरळ समृद्धी महामार्ग घेऊया आणि पुढचा प्रवास आपला सुरू करूया. पण त्याआधी पण अजून मावशींचे दीर होते, त्यांना मला माझीवाड्या ह्या जंक्शनपासून पिकअप करायचं होतं. तिकडनं मी त्यांना पिकअप केलं आणि लगेचच निघालो पुढच्या प्रवासाला. यवई नाक्याजवळ CNG पंप हा ऑनलाईन सुरू झालेला आहे. बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे, पण प्लीज यवई नाक्याला आल्यानंतर लगेचच तुम्हाला लेफ्ट साईडला ऑनलाईन CNG पंप दिसतो आणि इथे प्रेशरही खूप चांगलं होतं आणि रेट पण खूपच कमी होता. म्हणजे शिर्डीला जसं 100-105, संभाजीनगरला पण 105 रुपये रेट आहे, तो रेट इथे 86 रुपीज होता. आणि तुम्ही बघू शकता की प्रेशर पण चांगलं होतं. तर माझ्या गाडीतलं CNG अर्धाच झालेला होता, त्यामुळे जास्त काही बसला नव्हता. 5 किलो माझ्या गाडीत CNG बसला होता. 575 रुपयाचा मी CNG इथं भरला होता. आणि त्यानंतर आम्ही परत आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग मला घ्यायचा होता. मग इथून 1 किलोमीटरवर समृद्धी महामार्ग होता. त्याच्यानंतर म्हटलं आता फास्टॅग वगैरे रिचार्ज करून घेतलेलं मी अगोदरच, कारण की इथे आलं की ते सारखं फास्टॅग रिचार्ज करणं इतकं वेळ मिळत नाही. पटकन ते रिचार्ज असलं की गेट ओपन होतो. त्यानंतर मग आम्हाला पुढे परत CNGसाठी एक सिन्नरला उतरायचं होता. मी आज खूप आरामात गाडी चालवली, कारण की आजींना जास्त रफ ड्रायविंग आवडत नाही आणि त्यांच्या सेफ्टीनुसार पॅसेंजरला ज्या झोनमध्ये कम्फर्टेबल वाटेल त्याच झोनमध्ये आम्ही सर्व्हिस देतो. त्यांचा कम्फर्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो आपल्यासाठी. सिन्नरला उतरले आणि पुन्हा एकदा म्हटलं आता CNG फुल करून घेतला की थेट
पॅसेंजरच्या लोकेशनवरच त्यांना ड्रॉप करायला तिथपर्यंत CNG पुरेल. CNGच्या लाईनीत लागले. फारशी काही अशी गर्दी नव्हती, त्यामुळे एक 5 ते 10 मिनटामध्ये आपण CNG भरून सिन्नरच्या पंपावरून निघतो. त्याच्यानंतर म्हटलं आता CNG भरून घेऊया. इथे पण CNG एक 6 किलोच बसला होता, कारण की CNGचे टाकी काही पूर्ण रिकामी झाली नव्हती. त्यामुळं मग इथे पण असं काही 8-9 किलो बसला नाही CNG. तर म्हटलं आता जेवढा बसेल तेवढं आपण पेमेंट करून पुढे गाडी लावून घेऊया. मावशींना काकांना नाश्ता करायचा होता. मी केला, चहा घेतला आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढचा प्रवास म्हणजेच पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग आम्हाला घ्यायचा होता आणि समृद्धी महामार्ग घेतला. त्यानंतर परत आम्ही डायरेक्ट संभाजीनगरचा एक्झिट घेणार होतो. संभाजीनगरचा एक्झिट घेतल्यानंतर लगेचच आम्हाला माळीवाडा ह्या रोडनी कंटिन्यू करायचं होतं. म्हणजे आपण संभाजीनगरला जाताना एस क्लबकडे न जाता त्याच्या अगोदरच्या ब्रिजच्या खालून जर लेफ्ट घेतला तर आपण तिथून प्रॉपर सिटीमध्ये पोहोचतो. त्याला नगर नाका असं म्हटलं जातं. पण मी नंतर त्या रोडनी कंटिन्यू केलं आणि मावशींना मावशीच्या लोकेशनवर संभाजीनगरमध्ये उल्वानगरीमध्ये ड्रॉप केला. ड्रॉप केल्यानंतर मावशी सगळं सामान वगैरे जेवढं पण होतं तेवढं त्यांच्या घरी ड्रॉप केलं. त्यांच्या घरी आतमध्ये ठेवून आले. त्यांच्या वाट्यावर सगळं सामान, बॅग वगैरे, खूप मोठी छोटीच बॅग होती, एक दुसरी पिशवी होती, ते सगळं सामान घेतलं. त्यांना म्हटलं तुम्ही तोपर्यंत हळूहळू उतरा, तोपर्यंत मी तुमचं सामान ठेवून येते. त्याच्यानंतर मावशी म्हणे ठीक आहे तू ये तोपर्यंत, आणि त्यांचे दीर जाऊन घरात बसले. मावशींनी मग ड्रॉप वगैरे व्यवस्थित केलं. मावशींचा निरोप घेऊन मी निघाले परत एस क्लबकडे, म्हणजेच तिसगावला माझ्या घरी. माझा भाऊ राहतो गट नंबर 6मध्ये. म्हटलं आता त्याच्या घरी जाऊया, थोडा आराम वगैरे करूया. उद्याची माझी बुकिंग होती, ती बुकिंग घेऊन परत उद्या निघूया. पण इथं आल्यानंतर एवढा रस्ता घाण लागला मला की जसं मी राईट घेतल्यानंतर म्हटलं बापरे, एवढा काही पाऊस झालेला नव्हता, पण रस्ता इतका खराब झालेला होता की विचारता सोय नाही. त्यानंतर म्हटलं चला जाऊ द्या, घरी पोहोचणं जास्त महत्त्वाचं मॅटर करत होता. त्यानंतर मी घरी आले. हे आहे गट नंबर 6 आणि इथे हा आहे माझ्या भावाचा रो हाऊस, म्हणजेच विद्या शेळक्यांचं माहेर. त्यानंतर हा 1 नंबर रो हाऊस, हा माझ्या भावाचं घर आहे. इथे आम्ही राहतो. माझे आई, माझे वडील, माझा भाऊ आणि माझी पिल्लू. आरोहीला भेटले. दिवसभराचा सगळा शिनभाग माझा जितकं थकलेले होते पूर्ण निघून गेला आणि ही माझी अशी आज फ्रेंडशिप डे साजरी झाली. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाबा.